हो द्यावा काहीतरी. तिसरा दिवस आहे आणि आपण अजूनही कोस्टल राईडच चालू आहे आपली. एक पवनचक्की केवढी आहे बघा. तर सुप्रभात मित्रांनो, मी ओमकाराने तुमचे स्वागत आहे ओमकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला कोकणातला चौथा दिवस. बापरे, आता वाजले सकाळचे 10:15 आणि आजचा आमचा प्लॅन आहे देवगडला जायचा. कारण मालवण आम्ही एक्सप्लोअर केलं आहे, देवगड एकच बाकी आहे. पप्पा पण आज सकाळी आले. सकाळी त्यांना 7 वाजता तराळ्यात घ्यायला गेलो होतो. हळू नीट बसा मागे. आता ही तुम्ही समोर बघताय ती प्राथमिक शाळा, म्हणजे 1ली ते 4थीची शाळा. हां, ते ग्रामपंचायत आपली गावाची. वडिलांना तयारी बाजारात सोडलं, ते जायचे तिकीट वगैरे बघतायत आणि आपल्याला आता जायचं आहे देवगडला. आपण जाणार आहोत नांदगाव मार्गे. केवढा आहे ना, तयारीपासून जो सुरू होतो तो डायरेक्ट आता कासार्डे वगैरे क्रॉस करत बाहेर पडतो. रस्ता बघा किती सुंदर आहे. पणजी 128, कुडा 54, कणकवली 22, ओरस 31. ते सुसाट रोड आहे बघा. सब असाच रूट झाला पाहिजे कोकणात हायवेला. तरी आतले रस्ते तसेच हवेत, कारण गावाचं गाव पण टिकलं पाहिजे. ते त्याच्या रस्त्याने, तिकडच्या माणसाने टिकवलेलं आहे. पेट्रोल भरूया, कारण आता एकच गाडी दाखवते, ती पण ब्लिंक करते. त्यामुळं चला, पेट्रोल फुल झाला. आता निघूया. इथून देवगड 49 किलोमीटर्स. क्या हुआ? आता आपण नांदगाव क्रॉस करून जस्ट आलो आणि हा देवगडचा रस्ता, देवगडचा बोर्ड या साईडला. आणि हा निपाणी देवगड रोड आहे. मागून जो रोड हा कनेक्ट होतो ना सर, तो निपाणीवर नाही, तो निपाणी जे कर्नाटकात आहे, बॉर्डरवर आहे, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या. छोटा रस्ता आहे. ह्या रूटला मी आधी आलो आहे. आय थिंक माझ्या वडिलांची शाळा वगैरे इथेच झालं, त्यामुळे मला हा रोड थोडा फार माहिती आहे. मी शिरगावपर्यंत गेलो आहे बघा. इथून शिरगाव 13, वैवंडे 18, देवगड 40. काल मी फर्स्ट टाइम कोकणामध्ये साजरी केली जाणारी होळी अनुभवली. म्हणजे जे मुंबईमध्ये होतं की सगळी लाकडं वगैरे जे काय ते जमा करून गवत वगैरे हे टाकून जाळलं जातं, ते आपण मुंबईमध्ये पाहतोच. पण कोकणामध्ये एक वेगळी पद्धत आहे असं मला तरी वाटतं, किंवा मला माहीत नव्हतं असं म्हणता येईल. हो द्यावा काहीतरी. चला, हॅपी होली शिव.
कुणकेश्वर चौपाटी आहे 32 किलोमीटर, देवगड आहे 34. आपण आता पोचलो आहे हडपीडला. इथे स्वामी समर्थांचा मठ आहे, मागे मंदिरसुद्धा आहे. उद्यासाठीची तयारी करायची, उद्या निघणार आहोत आपण मुंबईसाठी. आता शिरगावला पोचलो आहोत. हे बघा पोळी चालू यांची. इथे काहीतरी नाश्ता करूया आपण आणि त्यानंतर पुढे जाऊया. कारण मी जरा घाईतून जरा लेटच उठलो आज. वडिलांना घरी आणलं, त्यानंतर थोडं लेट झालं. तर नाश्ता करूया. चला, शिरगावमध्ये हे हॉटेल त्रिमूर्ती आहे, तिकडे नाश्ता केला. एकदा पुढे निघतो. आपला फर्स्ट कोस्टल राईडचा ब्लॉग अपलोडला लावला आहे. इथे नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. तर सर्वात आधी आता आम्ही पहिलं कुणकेश्वर मंदिराकडे जातो आहे. कुणकेश्वर मंदिर आणि त्यानंतर देवगड, हे 2 रस्ते आहेत. आता आम्ही आहोत लिंगदाळ तिठा बस स्टेशन. चला, पण कुणकेश्वर ह्या साईडला आहे. तांबर्डेक चौपाटी 11 किलोमीटर, आचरा चौपाटी 21. त्या साईडला आपल्याला जायचं आहे कुणकेश्वर. ही रेती आहे ना, त्यामुळे जरा जास्तच भीती आहे. आपण पोचलोय कुणकेश्वर मंदिराच्या बाहेर. गरमी एवढी होती त्यामुळे कोकम सरबत घेतलं. तर कुणकेश्वराचं दर्शन घेऊ, त्यानंतर मग देवगड जाऊ. चप्पल स्टँड आहे, पाय बाजूला. माझ्या मागे जे पाहताय ते आहे कुणकेश्वर मंदिर. कोकणातील एक भव्य आणि सर्वात प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर जितकं बाहेरून तुम्हाला सुंदर दिसेल ना, तितकंच सुंदर हे मंदिर आतून देखील आहे. ॲक्च्युली मंदिराच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. सो जर काही फोटोज मला गुगलवर भेटले तर ते मी नक्की या व्हिडिओमध्ये टाकेन. सोबतच या मंदिरासमोरचा समुद्रकिनारा इतका सुंदर आहे. आणखी एक माहितीनुसार मला समजलं आहे की या समुद्रकिनाऱ्याच्या लगतच पांडवकालीन शिवलिंग आहे. त्याचे दर्शन ज्यावेळी ओहोटी असते समुद्रामध्ये त्यावेळी तुम्हाला घेता येईल. पण आता वाटतं समुद्र पूर्ण भरतीवर आहे, त्यामुळे आपल्याला शिवलिंग काही दिसणार नाही. आता जस्ट मंदिराचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही जेवायला आलो. दुपारचे वाजले 1:30. तर आधी जेवून घेतो आणि त्यानंतर देवगडला जातो. आता आपलं कुणकेश्वराचं दर्शन झालं आणि आता आपण निघतो देवगडसाठी. आता समोर बघा किती सुंदर दृश्य दिसतंय.
पूर्ण सगळ्या पवनचक्क्या. क्या बात है. हाच तो नजारा, जसा अरेवारे बीच कसा आहे तसाच हा सुंदर नजारा तुम्हाला इथून दिसेल. तिसरा दिवस आहे आणि आपण अजूनही कोस्टल राईडच चालू आहे आपली. संपत नाही. कोकणाला भला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे आणि हे पाहण्यासाठी आपण कोकणात आलो. झाडं पण एवढी सुंदर आहेत ना. आय थिंक प्रायव्हेट जागा असावी, तर आपण आतमध्ये गेलो असतो. बघूया पुढून जर जायला जागा असेल तर आपण किनाऱ्यावर जाऊ शकतो. अंदर जाते हैं क्या? उधर गाड़ी लगा के. आता आपण आहोत जस्ट आरामुंबरी ब्रिज मागे सोडला आणि आता आलो आहोत आपण मितुमुंबरी बीच जवळ. फार सुंदर आहे समुद्रकिनारा. समोर पवनचक्क्या दिसत होत्या, तर आय थिंक देवगडच्या असते. आणि वरती बघा सुंदर आहे. चला आता आपण बीचवर जाऊया, तुम्हाला समुद्रकिनारा दाखवतो. समुद्रकिनारा तिकडे समोर पवनचक्क्या आहेत. तर मितमुंबरी बीच बघून झालेला आहे. थोडी इथे सावली होती, थोडा आराम केला. पण आता चाललो आहे देवगड पवनचक्क्या पाहण्यासाठी. आणि देवगडचं मे बी लाईट हाऊस संध्याकाळी पाहू, ओपन असेल तर. एक पवनचक्की केवढी आहे बघा. आपण आहोत देवगड किनाऱ्यावर आणि वरती एवढी हवा येते ना, तुम्ही पाहू शकता. माईकमध्ये तर येईलच, विंड ब्लास्टर येणारच आहे. पवनचक्कीवरून आता खाली उतरतोय. तर ते आंबे बघा किती आहेत. क्या बात आहे. फणस पण आहेत. आपण जातोय देवगड किल्ल्याजवळ. देवगड बीच या साईडला. लाईट हाऊस कुठे? लाईट हाऊस अजून वर जायचं आहे. कडक व्ह्यू. लाईट हाऊस 5ला बंद होतात असं आम्ही तिकडे ज्यूस प्यायला थांबलो होतो ते सांगत होते. हा हे समोर बघताय तो देवगड किल्ला. चला समोर आपल्याला लाईट हाऊस दिसतोय. इथे गाडी पार्क करूया आणि मग आत जाऊया लाईट हाऊसमध्ये. आपण आलो आहोत आता देवगड लाईट हाऊसवर. इथे ती काही माहिती दिली. आता आपण लाईट हाऊसच्या बाहेरच आहोत. लाईट हाऊसची एंट्री फी आहे पर पर्सन 20 रुपये. आणि लाईट हाऊसमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर कोणतेही सामान कॅरी करू नका, नाहीतर तुम्हाला सामान बाहेर ठेवावं लागेल, कारण सामान आतमध्ये घेऊन जायला परवानगी नाही आहे. सो आपण आता आपलं जे काय बॅग होती, हँडबॅग होती, ती टॉप बॉक्समध्ये टाकतो आहे आणि मग लाईट हाऊसला जातो आहे. इथे लाईट हाऊस आहे, देवगड लाईट हाऊस आहे. भरती झाला रस्ता आहे. सीढ़ी है. क्या निकाल रहा है? अच्छा हाँ सीढ़ी. एका वेळेला एकच माणूस आहे, एवढी जागा आहे. सो सांभाळ.
लहान डोर आहे, तो दिसलाच नाही. आपण आता आहोत देवगड लाईट हाऊसवर. ते मागे बघता येतो देवगड लाईट हाऊसवर. तुम्हाला असा काही नजारा दिसतो. देवगड किल्ल्याचा शेवटचा भाग तुम्ही म्हणू शकता, कारण इथे देवगड किल्ल्याचा शेवट आहे किंवा देवगड जे गाव आहे त्याचा शेवटचा पॉईंट आहे हा. त्याच्यानंतर डायरेक्ट समुद्र चालू होतो. त्यानंतर दुसरी बाजू आहे ती आय थिंक विजयदुर्ग वगैरे असेल. खरं तर मला आता आजच्या दिवसाचं थोडं समराईज करू दे. ॲक्च्युली आज आपण मुंबईला निघणार होतो आणि काही काम निघालं घरी, त्यामुळे मी सकाळी थांबलो. ते काम झाल्यानंतर आम्ही देवगडला यायला निघालो. कारण देवगड हा पॉईंट नव्हताच, देवगडला जाऊया असं काही विचार नव्हता आमचा. मे बी विचार होता की कसेही वगैरे ते करत घरी जाऊया, पण आजचा एक दिवस भेटला त्यामुळे आम्ही सकाळी देवगडला आलो. मी देवगड काही एक्सप्लोअर केला नाही आहे. मालवण झालं आहे, विजयदुर्ग झालं आहे. देवगड हा भाग थोडा दुसऱ्या बाजूला, त्यामुळे माझं कधी येणं झालं नाही. सो आजच्या या एका दिवसाने मला पूर्ण देवगड फिरवलं आहे. जेवढे देवगडमध्ये कुंकेश्वर असेल, तारामुंबरी असेल, त्यानंतर मितमुंबरी असेल, सुंदर असे समुद्रकिनारे मला फिरता आले. आणि आता शेवटच्या पॉईंटवर येऊन पोचलो आहे, जो आहे देवगड किल्ला. आणि हा देवगड किल्ल्याचा लाईट हाऊस. आता इथे आपण या व्हिडिओचा एंड करणार आहोत. थोडा तुम्ही आता इकडचा सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा. त्यानंतर आपण या व्हिडिओचा एंड. मित्रांनो, आताच आपण लाईट हाऊस बघून आलो आहे खाली. हा देवगडचा शेवटचा पॉईंट होता आणि हा आपल्या कोकण कोस्टल राईडचा सुद्धा शेवटचा पॉईंट होता. तर आपण आता काय मोठं ब्लॉग वगैरे करणार नाही आहोत. आपण आता डायरेक्ट घरी जाणार आहोत. ॲक्च्युली आता प्रॉब्लेम हा आहे की डेटा बॅकअप काय करायचं, कारण 4 दिवसाचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. ते 4 दिवसाचे व्हिडिओ आपल्याला एक तर पेनड्राईव्हमध्ये ठेवायला लागेल, नंतर हार्ड ड्राईव्हमध्ये. आणि आपण जो लॅपटॉप आणला आहे तो लॅपटॉप प्रॉपर काम नाही करत आहे. सो त्यासाठी आता काहीतरी ऑप्शन बघावं लागेल, सायबर कॅफे शोधावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कोस्टल कोकण राईड कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन राईडमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.